हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग, मिनी ब्लॉग. आता आम्ही चाललेत शिर्डीला, बघू शकता. हाय, आम्ही चालले शिर्डीला. आज आमची वारी निघालोय. आता दाखवतो तुम्हाला. चला शिर्डीला जायचं शिर्डीला जायचं शिर्डीला. चला साईरा, चाललं शिर्डीला. आमच्या आजपासून चालू झाला प्रवास सुखाचा. स्वर्गीय सुखाचा प्रवास आजपासून आमचा चालू झाला. आता तुम्हाला पहिल्या दिवसापासून नवनवीन तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. पुढे जाऊन तुम्ही बघू शकता. आता आमची पहिली वस्ती कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो. पिछले 13 साल से बेड रिडन है. नंतर भेटूया. सध्या आता आम्ही मार्केटमध्ये चालले आहेत. मार्केटमधूनच जाणार. तर मार्केटमध्ये काय खरेदी वगैरे करायची आहे ते तुम्हाला दाखवतो. हो, बंगल्यावर. हां, चला पुढे भेटूया. सो हे गाईज, आता आम्ही वाकीपाडा पेट्रोल पंपावरती पोहोचले. बघू शकता तुम्ही. चायची तरफ आली आहे आम्हाला. दिवस बाकी आहेत. 9 दिवसाचा स्वर्गीय सुखाचा प्रवास आणि आताच म्हणायला लागले का पाय दुखायला लागले. अजून 8 दिवस चालायला लागले. 8 दिवस चालायचं अजून आमचं 4 किलोमीटर कम्प्लीट नाही झाले आणि इथं पाय दुखायला. पाय दुखायला लागले, मागे पडायला लागले. ना आता नाही, 1-2 दिवस जाऊ दे, मग ती बरोबर चालेल. आता काय नाही. आता सध्या तिची तब्येत बरोबर नाही, म्हणून तिला एकदम जास्त प्रेशर पण नाही देत आहे. तिचं डोकं पण दुखते. उद्याला तुम्ही बघू शकता. उद्याला मी किती आम्ही एकदम एवढी मस्ती करत चालणार ना, खूप म्हणजे खूप मस्ती करत चालणार. बाकी माझी वाईफ आणि माझा मुलगा चालल्यात पुढे, बघू शकता तुम्ही. 3 आगे 3 पीछे. ते 3 जण पुढे चाललेत, आम्ही 3 जण मागे चाललोय. आम्ही आता 3 जण मागे चाललोय. काय करणार, एकीला मागे सोडू नाही शकत. तिची सध्या तब्येत नाही बरी आहे. हाय गाईस, आता आम्ही चाय प्यायला आल्या तिथे. चाय प्यायला लागलो. आम्ही आता चाय प्यायला आलो. चायवाले भैया इथे नाही, बघू शकता तुम्ही. आता चाय पिणार आम्ही, नंतर मग इकडे निघणार. किती वेळ लागतो बघू शकता. हे चाय टेस्ट करा कशी लागते बघ. हे लोक 2 जण नाश्ता करून मोकळे झाले. ते लोक बोलतात चाय नाही पिणार आम्ही बोलते नाश्ता केला. आम्ही लोक प्या झाला नाश्ता झाला बोलते नाश्ता. त्यांना दाखवतो या चाय पियाला तुम्ही या. काहीच पाणी पिया. काहीच पाणी पिया. चाय पण खूप गरम आहे. तो हे काय, आता आम्ही चाय पिलाय. आता आम्ही चाललो निघालो. बापाने चाललो. चलो शिर्डी.
ते आई आवाज देते बघ. चला चाललो आता कामाच्या रस्त्यातून. आता हा तुम्हाला असा चेहरा दिसतो, पण तिथे जाऊन आमचा चेहरा पूर्ण अख्खा धुळीमध्ये वाकणार आहे. तोंड पण दिसणार पण नाही. हे दाड्या मुश्या कशा होतील पूर्ण धुळीने काढत चालत पूर्ण एकदम हालत खराब होणार. नंतर बघा तुम्ही, तुम्हाला दिसेल, तुम्हाला दाखवतो आमचे चेहरे कसे होतात, आमचे कपडे कसे धुळीने किती मागतायत तुम्हाला दाखवतो. तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्ही बघा नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवतो. मारून तो हे काय, आता आम्ही मार्केट फिरलो पण आम्हाला काय भेटलं नाही. आम्हाला काय पाऊच वगैरे भेटला नाही. आता खाली आत चाललोय. आता शक्यतो आम्हाला उद्याला खारबावमध्ये नाहीतर संध्याकाळी दुपारनंतर भिवंडीमध्ये भेटू शकते. बघूया. पाऊस नाही ना, सनग्लासेस नाही तर कंटाळा आला नुकसान. आणि सकाळी जर दुपारचं ऊन लागलं तर डोळ्यावरती पूर्ण किरण लागेल. आणि पाऊस नाही तर सगळं पूर्ण खिशामध्ये घेऊन फिरायला लागते. पर्स, मोबाईल पूर्ण सगळं पूर्ण वजन ते खिशामध्ये ठेवायला लागते. चला बघूया. आता शॉपवरती पूर्णपणे मूड ऑफ झाला आहे. जिथे भेटलेली तिथे तर ऑनलाईन तर पैसे मारत होते पण जातच नव्हतं. पूर्ण बँकेचं सर्व्हर डाऊन झालेलं आणि कॅश तर नव्हतीच. आता काय बोलणार, जाऊ दे, नशिबातच नव्हतं. बघूया पुढे. सकाळी खारबावला भेटते का भिवंडीमध्ये भेटते मला तुम्हाला दाखवतो. आता सध्या तर आता आम्ही चालले आहेत. आता आमच्या स्टॉपवरती पोचलो का तिथे काय प्रोग्राम होतो काय नाही, कशी मजा करतात ते तुम्हाला सगळं दाखवतो. हा कंटिन्यू राहा तुम्ही. पूर्ण तुम्हाला 9 ते 9 दिवस ब्लॉग बघायला भेटतील. आणि आम्हाला असं एक इग्नोर करू नका. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये पण सांगा काय कुठे आम्ही चुकतोय, कुठे काय नाही. साईड जे बघतायत कुठे चुकत असेल तर आम्हाला सांगू शकता तुम्ही. काय एवढं काय नाही, बिनधास्त सांगायचं, बिनधास्त बोलायचं. आणि लाईक शेअर करायला आणि विसरू नका. तर आम्हाला प्रेम द्या तर आम्हाला पण पुढे काहीतरी अजून नवीन काहीतरी करायला भेटेल. चला भेटूया आता. ओम साहेब. तो हे गाईज साईराम भावांनो, आता आम्ही नागल्याजवळ आल्यात. अजून आमच्या स्टॉपवरती आम्ही पोचले नाही. आता आम्ही आमच्या स्टॉपवरती पोचायला अजून थोडंसं लांब आहे. अंदाज असेल 1-2 किलोमीटर. बघू शकता आता आम्ही चालल्यात. आम्हाला उशीर झाला भरपूर. थोड्या वेळात वस्तीवर पोहोचणार आहोत. आता आम्ही थोड्या वेळात स्टॉपवरती पोहोचू, तुम्हाला दाखवतो. अजून आम्हाला 1-2 किलोमीटर बाकी असेल. अजून नागले नाही आलं. नागल्याच्या पुढे आहे आमची वस्ती शिरोत्तरला. आता आम्ही चाललोय. काळोख पण पडलाय.
माझा मुलगा पण चाललाय, बघू शकता तुम्ही. हा बघा पुढे, हा बघा, हा माझा मुलगा चाललाय. ह्याच्यामुळेच थोडासा उशीर झाला. जाऊ दे, आता जाऊया आता. चला आता तुम्हाला स्टॉपवरती भेटतो. आम्ही दिसतो सायराम. हाय गाईज, आता आम्ही आमच्या वस्तीवर पोहोचलो फायनली. आता थोडा आराम करू मग फ्रेश होऊ. आता वस्तीवरती पोचले. आमचा बाबू पण बघा चालला पूर्ण नायगाव पासून निघतो इथपर्यंत चालत आला तो. हे आमचे गेल्यावर्षी जे पाहुणे आम्हाला सोडून आले. आम्हाला सांगतो थांबतो 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 पण कुठे थांबले ना सायराम. आता बघूया, आता तुम्हाला दाखवतो पुढे. चला.